चांदवड तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरणांचा नैसर्गिक अधिवास बघायला मिळतो। चालू वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे चारा पाण्यासाठी या हरणांची मोठी परवड होताना पाहायला मिळते। या हरणांसाठी चारा पाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी वन विभागाची आहे। मात्र याकडे वन विभागाचे अधिकारी कानाडोळा करत असल्याने हरणांची उपासमार होताना पाहायला मिळते। तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत असलेल्या नदी नाले छोटे मोठे पाण्याचे डबके कोरडे आहेत। परिणामी चालू वर्षी पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्यांची मोठी टंचाई निर्माण झाली आहे। चारा पाणी नसल्याने हरणांचे हाल होत आहेत। अन्न पाण्याच्या शोधात हरणांचे कळप गावाकडे येत आहेत। या कळपावर मोकाट कुत्रे हल्ले करतात, हरण जखमी होत आहेत आणि या घटना टाळण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हरणांचा वावर असलेल्या वन परिक्षेत्रात पिण्याच्या पाण्याची आणि चाऱ्याची सोय करण्याची मागणी प्राणीप्रेमी करत आहेत।